नमो भगवते वासुदेवाय. अथ का दशोध्याय. राजा रघुगणाला भरताचा उपदेश. जड भरत म्हणाला, राजा तू अज्ञानी असून सुद्धा पंडिताप्रमाणे वरवर पाहता तर्कवितर्कयुक्त गोष्टी बोलत आहेस, म्हणून काही श्रेष्ठ ज्ञानी लोकात तुझी गणना होऊ शकत नाही. या व्यवहाराला तत्वज्ञानी पुरुष तत्व विचाराच्या वेळी सत्य रूपाने स्वीकारित आहेत नाहीत. हे राजा, लौकिक व्यवहारांप्रमाणे वैदिक व्यवहार सुद्धा सत्य नाही. कारण वेद वाक्ये सुद्धा मुख्यतः गृहस्थांना उचित अशा यज्ञविधीच्या विस्तारानेच व्यापलेले आहेत. रागद्वेषादी दोषांनी विरहित विशुद्ध तत्वज्ञानाची पूर्ण अभिव्यक्ती खरे पाहता त्यात सुद्धा झालेली नाही. गृहस्थाला उचित अशा यज्ञादी कर्मांनी प्राप्त होणारे स्वर्गादी सुख ज्यांना स्वप्नाप्रमाणे त्याज्य वाटत नाही, त्यांना तत्वज्ञान समजावून सांगण्यात साक्षात उपनिषद वाक्य सुद्धा समर्थ नाहीत. जोपर्यंत मनुष्याचे मन सत्व रज आणि तमोगुणाच्या अधीन असते, तोपर्यंत तो कोणतेही बंधन न पाळता त्याच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांनी शुभाशुभ कर्मे करीत राहतो. हे मन वासनामय, विषयासक्त, गुणांनी प्रेरित, विकारी आणि पंचमहाभूते व इंद्रिये या 16 कलांमध्ये प्रमुख आहे. हेच निरनिराळ्या नावांनी देव, मनुष्य इत्यादी रूपे धारण करून शरीररूप उपाधींच्या भेदाने जीवांचे श्रेष्ठत्व किंवा कनिष्ठत्व याला कारणीभूत होते. हेच मायेचे आवरण असलेले मन संसार चक्रामध्ये गुंतवणारे आहे. हेच देहाच्या अभिमानी असलेल्या जीवाशी संधान बांधून त्याला कालरूपाने कालक्रमाने प्राप्त झालेल्या तीव्र सुखदुःख आणि या व्यतिरिक्त मोहरूप अशा फलाची प्राप्ती करून देते. जोपर्यंत हे मन असते तोपर्यंत जागेपणीच आणि स्वप्नावस्थेतील व्यवहार प्रकाशित होऊन ते जीवाला दिसतात. म्हणून पंडित मनालाच या त्रिगुणमय अधम संसाराचे आणि गुणातीत परमोत्कृष्ट मोक्षपदाचे कारण आहे असे सांगतात. विषयासक्त मन जीवाला संसार संकटात टाकते. विषयहीन झाल्यावर त्याला शांतिमय मोक्षपद प्राप्त करून देते. जसे तुपाने भिजलेली वात खाणाऱ्या दिव्यातून धूर धरली असलेली काजळी निघते आणि जेव्हा तूप संपते तेव्हा नाहीशी होते आणि नंतर ती आपले कारण असलेल्या अग्नितत्वामध्ये विलीन होते. त्याचप्रमाणे विषय आणि कर्मामध्ये आसक्त झालेले मन निरनिराळ्या वृत्तींचा आश्रय घेऊन राहते आणि त्यातून मुक्त झाल्यावर ते आपल्या तत्वांमध्ये विलीन होते. हे वीरवरा, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 अहंकार या 11 मनाच्या वृत्ती आहेत. तसेच 5 प्रकारची कर्मे, 5 तन्मात्रा आणि 1 शरीर हे 11 त्याचे आधारभूत विषय समजले जातात. गंध, रूप, स्पर्श, रस आणि शब्द हे 5 ज्ञानेंद्रियांचे विषय होत. मलत्याग, संभोग, प्राण घेणे, भाषण आणि देणे घेणे इत्यादी क्रिया हे 5 कर्मेंद्रियांचे विषय होत. तसेच हे माझे आहे असे मानणे हा अहंकाराचा विषय आहे. काही लोक अहंकाराला मनाची 12वी वृत्ती आणि त्याचा आश्रय असणाऱ्या शरीराला 12वा विषय मानतात. मनाच्या या 11 वृत्ती, विषय, स्वभाव, संस्कार आणि कर्म आणि काल यामुळे शेकडो, हजारो आणि कोट्यावधी भेदांमध्ये व्यक्त होतात. परंतु आत्म्याच्या सत्तेमुळेच याचे अस्तित्व आहे, स्वतःमुळे किंवा एकमेकांत मिसळल्यामुळे नाही. मन ही जीवाची मायेने निर्माण केलेली उपाधी आहे. हे विशेषतः संसार बंधनात टाकणाऱ्या अशुद्ध कर्मातच प्रवृत्त होऊन राहते. याच्या यावरील वृत्ती प्रवाहरूपाने नित्यच असतात. जागेपणी आणि स्वप्नावस्थेत त्या प्रगट होतात आणि सुषुप्तीमध्ये झाकलेल्या राहतात. या दोन्ही अवस्थांमध्ये विशुद्ध चिन्मात्र असणारा क्षेत्रज्ञ मनाच्या या वृत्तींना साक्षी रूपाने पाहत राहतो. हा क्षेत्रज्ञ परमात्मा सर्वव्यापक, जगताचे अधिकारण, परिपूर्ण, प्रत्यक्ष स्वयंप्रकाश, अजन्मा, ब्रह्मदेवाचे नियामक आणि आपल्या गतीने आपल्या अधीन असणाऱ्या मायेच्या द्वारा सर्वांच्या अंतःकरणात राहून जीवांना प्रेरित करणारा सर्व भूतांचा आश्रय रूप असा भगवान वासुदेव आहे. जसा वायू सर्व स्थावर जंगम प्राण्यांमध्ये प्राणरूपाने प्रविष्ट होऊन त्यांना प्रेरणा देतो, त्याचप्रमाणे तो परमेश्वर भगवान वासुदेव सर्व साक्षी आत्मस्वरूपाने या संपूर्ण प्रपंचात ओतप्रोत भरलेला आहे. जोपर्यंत मनुष्य ज्ञानोदयाच्या योगाने या मायेचा निराश करून सर्वांची आसक्ती सोडून आणि काम, क्रोधादी 6 शत्रूंना जिंकून आत्मतत्व जाणून घेत नाही आणि जोपर्यंत ही आत्म्याच्या उपाधिरूप मनाला संसार सुखाने कारण समजत नाही, तोपर्यंत तो या लोके असाच भटकत राहतो. कारण त्याचे चित्त, त्याचा शोक, मोह, रोग, राग, लोभ, वैर इत्यादी संस्कार तसेच ममता यांची वाढ करीत राहते. हे मनच तुझा मोठा बलवान शत्रू आहे. तू त्याची उपेक्षा केलीस तर त्याची शक्ती आणखी वाढते. जर ती
जरी तो शत्रू संपूर्णपणे मिथ्या आहे, तरी सुद्धा त्याने तुझ्या आत्मस्वरूपाला आच्छादित करून ठेवले आहे. म्हणून तू स्वतः श्री गुरु आणि श्रीहरींच्या चरणांच्या उपासनेला अस्त्राने त्याला मारून टाक. अध्याय 11 समाप्त. अथो द्वादशाय. रहुगणाचा प्रश्न आणि भरताने केलेले समाधान. रहुगण म्हणाला, भगवान, मी आपल्याला नमस्कार करतो. आपण जगताचा उद्धार करण्यासाठीच हा देह धारण केला आहे. हे योगेश्वरा, आपण परमानंदमय स्वरूपाचा अनुभव घेऊन या स्थूल शरीरापासून उदासीन आहात आणि एका मूर्ख ब्राह्मणाच्या वेशाने आपल्या नित्य ज्ञानमय स्वरूपाला लपविले आहे. मी आपल्याला वारंवार नमस्कार करतो. ब्रह्मन, जसे तापाने फणफणलेल्या रोग्याला औषध आणि उन्हाने तापलेल्या माणसाला थंड पाणी अमृततुल्य वाटते, त्याचप्रमाणे ज्याच्या विवेक बुद्धीला देहाभिमान रूप विषारी सर्पाने दंश केला आहे, अशा मला आपले वचन अमृतमय औषधाप्रमाणे आहे. माझ्या शंकांचे निरसन मी आपल्याकडून मागाहून करून घेईन. आता आपण मला जो अध्यात्म योगमय उपदेश केला आहे, तो अगोदर सोपा करून सांगा. तो समजावून घेण्याची मला मोठी उत्कंठा लागली आहे. हे योगेश्वरा, आपण जे सांगितलेत की ओझे उचलण्याची क्रिया आणि त्यामुळे होणारे श्रम ही दोन्ही प्रत्यक्ष असून सुद्धा केवळ व्यवहारमूलकच आहेत. तत्वविचारांसमोर ही दोन्ही टिकत नाहीत. याविषयी माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. आपण या म्हणण्याचा मर्म माझ्या ध्यानात सहज येत नाही. जडभरत म्हणाला, हे पृथ्वीपते, हा देह पृथ्वीचा विकार आहे. जेव्हा हा कोणत्या तरी कारणाने पृथ्वीवर चालू लागतो, त्यावेळी त्याला ओझेबाला इत्यादी नाव पडते. याला 2 पाय आहेत, त्यावर पोट आहे, त्यावर घोटे, पिंटऱ्या, गुडघे, जांग, कंबर, वक्षस्थळ, मान आणि खांदे हे अवयव आहेत. खांद्यावर लाकडाची पालखी ठेवलेली आहे. त्यामुळे सवीर राज नावाचा एक पार्थिव विकारच आहे. त्यावर आत्मबुद्धीरूप अभिमान धरल्याने तू मी सिंधू देशाचा राजा आहे या प्रबळ गर्वाने आंधळा झाला आहेस. परंतु यामुळे तुझे श्रेष्ठत्व सिद्ध होत नाही. वास्तविक तू मोठा क्रूर आणि उद्धटच आहेस. तू या बिचाऱ्या दुःखित भोयांना वेठबिगारीने पकडून पालखीला जुंपले आहेस आणि पुन्हा महापुरुषांच्या सभेत आढ्यतेने सांगतो आहेस की मी लोकांचे रक्षण करणार आहे. हे तुला शोभत नाही. आम्ही पाहतो की संपूर्ण चराचर भूते नेहमी पृथ्वीपासूनच उत्पन्न होतात आणि पृथ्वीतच लीन होतात. निरनिराळ्या कर्मांच्यामुळे त्यांची वेगवेगळी नावे पडली आहेत. याशिवाय व्यवहाराचे मूळ दुसरे कोणते आहे, हे सांग पाहू. याप्रमाणे पृथ्वी शब्दांचे व्यवहार सुद्धा मिथ्या आहे, कारण ती आपले उत्पादनकारक असलेल्या सूक्ष्म परमाणू मध्ये विलीन होऊन जाते आणि ज्यांच्या एकत्र येण्यामुळे पृथ्वीरूप कार्याची सिद्धी होते, ते परमाणूही मनानेच अज्ञानाने कल्पिलेले आहेत. तसेच जे काही कृश जाड, लहान मोठे, कार्यकारण, चेतन अचेतन इत्यादी द्वैत दिसते, ते सुद्धा द्रव्य, स्वभाव, आशय, कालकर्म इत्यादी नावे असलेल्या भगवंतांच्या मायेचेच कार्य समज. विशुद्ध परमार्थ रूप अद्वितीय असेच आत बाहेर या भेदाव्यतिरिक्त तसे परिपूर्ण ज्ञान हीच सत्य वस्तू आहे. ते सर्वांमध्ये असून अत्यंत शांत आहे. त्याचेच नाव भगवान असून त्याला पंडित वासुदेव म्हणतात. रहुगणा, महापुरुषांच्या चरणधुळीत आपण नाहून निघाल्याशिवाय केवळ तप, यज्ञादी वैदिक कर्मे, दान, गृहस्थोचित धर्मानुष्ठान, वेदाध्ययन किंवा पाणी, अग्नी अथवा सूर्य यांची उपासना अशा कोणत्याही साधनाने हे परमात्मज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. कारण महापुरुषांच्या समुदायात नेहमी पवित्र कीर्ती श्रीहरींच्या गुणांची चर्चा होत असते. त्यामुळे विषय वार्ता त्यांच्याजवळ फिरकतही नाही. आणि जेव्हा भगवत कथेचे नेहमी सेवन केले जाते, तेव्हा ते मुमुक्षांच्या शुद्ध बुद्धीच्या भगवान वासुदेवांमध्ये स्थिर करते. पूर्वजन्मी मी भरत नावाचा राजा होतो. ऐहिक आणि पारमार्थिक विषयांपासून विरक्त होऊन भगवंतांची आराधनाच करीत असे. तरी सुद्धा एका हरिणात आसक्त झाल्याने मला परमार्थापासून भ्रष्ट होऊन पुढच्या जन्मी हरिण व्हावे लागले. परंतु भगवान श्रीकृष्णांच्या आराधनेच्या प्रभावाने त्या हरिण योनीत सुद्धा माझ्या पूर्वजन्मीची स्मृती नाहीशी झाली नाही. म्हणून मी आता जनसंपर्काला भिवून नेहमी अनासक्त राहून गुप्त रूपानेच विहार करीत असतो. तात्पर्य: विरक्त महापुरुषांच्या सत्संगाने प्राप्त झालेल्या ज्ञानरूप खड्गाच्या योगाने मनुष्याने या लोकातच मोहबंधने तोडून टाकली पाहिजेत. नंतर श्रीहरींच्या लीलांचे कथन आणि श्रवण यांनी भगवान स्मृती कायम राहिल्या कारणाने तो सहजपणे संसार मार्ग करून भगवंतांना प्राप्त करून घेऊ शकतो. अध्याय 12 समाप्त.